मराठी सिनेमांमधील एक अजरामर चित्रपट म्हणजेच नवरा माझा नवसाचा। आता या चित्रपटाचा सिक्वेल नवरा माझा नवसाचा पार्ट 2 लवकरच रिलीज होते। 20 सप्टेंबरला हा चित्रपट येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटाबद्दल माझं वैयक्तिक मत काय हे मी या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि अशाच नवीन चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। मान्य हा व्हिडिओ बनवून थोडासा उशीर झालेला आहे। अनेक दिवसांच्या गॅप नंतर मी व्हिडिओज युट्यूबवर पोस्ट करतोय, पण माझी काही वैयक्तिक काम चालू आहे। त्यासोबत आपलं 75 हार्ड इंस्टाग्रामवर चालू आहे, त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम जाऊन मला तिकडे फॉलो करू शकता आणि माझ्या 75 हार्ड मध्ये मला नक्कीच तुम्ही सपोर्ट करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जय शिवराय, मी अनुपम मुकुश कुंभार, एक मराठी माणूस। 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवरा माझा नवसाचा याचा पार्ट 2 आता रिलीज होणार आहे। आता या चित्रपटामध्ये पहिल्या पार्ट मधील सचिन पिळगावकर असतील, सुप्रिया पिळगावकर असतील किंवा अशोक सराफ यांच्यासारखे मोठे स्टार तर दिसणार आहेतच, पण त्यासोबतच स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, वैभव मांगले आणि त्यासोबतच सिद्धार्थ जाधव यांसारखी मोठी नावं, अर्थातच मोठी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे। आता या चित्रपटाच्या ट्रेलर मधून समजून येते की पहिल्या पार्टला लागूनच दुसरा पार्ट देखील येणार आहे, म्हणजे पूर्णपणे वेगळी स्टोरी नसणार आहे। पहिल्या पार्टला अनुसरूनच किंवा पहिल्या पार्टला पुढे ढकलण्याचा प्रयत्न हा पार्ट 2 मधून केला जाणार आहे आणि या चित्रपटामध्ये देखील पहिल्या पार्ट सारखं काहीशा चोरी मारी आपल्याला बघायला भेटेल, पोलीस इन्व्हॉल्व झालेले बघायला भेटतील किंवा असं एखादा नवस सगळ्यांपासून लपून केला जाईल आणि तो यावेळी बसमधून नसणार तर तो ट्रेन मधून असणार, आपल्या सर्वांना समजलेलं आहे। म्हणजे अगदी सुरुवातीच्या पोस्टर पासून ते समजून येत होते की यावेळीचा नवस हा बस मधून केला नाही जाणार तर ट्रेन मधून केला जाणार आहे। आता ट्रेलर मधून इतकं समजतं की हेमल इंगळेचा म्हणजे त्या हिरोईनचा एक तो नवस असतो, तो नवस पेळायची जबाबदारी अर्थातच स्वप्नील जोशीकडे असते। एक सीन आपल्याला ट्रेलर मध्ये बघायला भेटला, त्याच्यामध्ये अशोक सराफ असतील किंवा संपूर्ण जे काही स्टारकास्ट आहे ते गणपती बाप्पा करतात आणि सगळेजण मोरया म्हणतात, पण या सीन मध्ये स्वप्नील जोशीच्या चेहऱ्यावर तितका उत्साह नसतो जितका बाकीच्या चेहऱ्यावर उत्साह असतो। याचा अर्थ आपण असं धरू शकतो की हा जो काही नवस आहे किंवा ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्वप्नील जोशी यांची खूप जास्त तारांबळ उडणार आहे संपूर्ण चित्रपटामध्ये। आणि जसं मी आधी देखील म्हणलो, खूप मोठी स्टारकास्टची मंडळी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। या सर्व स्टारकास्टला घेऊन दिग्दर्शक कसा हा चित्रपट पुढे ढकलतात हे पाहण्यासारखं असेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे गणपती बाप्पा। आता या गणपती बाप्पांची भक्ती दाखवताना यांची स्टोरी लाईनअप किंवा यांची कॉमेडी नवरा माझा नवसाच्या पार्ट 1 मध्ये ते कसे घेऊन गेले होते त्याच पद्धतीने घेऊन जातील का हे देखील पाहण्यासारखं असेल। कारण की नवरा माझ्या नवसाच्या पार्ट 1 मध्ये गणपतीपुळे आणि सुरुवातीचं जे काय श्री गणेशांचं वर्णन केलं होतं तेवढ्यापुरतीच ती भक्ती मर्यादित होती असं मला वाटतं। आणि त्याच्या दरम्यान ती सगळी कॉमेडी दाखवणार ना, त्यामध्ये तो पुतळा आला होता किंवा बस मधली मजा आली होती। पण पार्ट 2 मध्ये हे संपूर्ण प्रकरण एका मूर्तीभोवती फिरणार आहे, म्हणजे जे काही आपल्याला ट्रेलर मधून समजून येते ती मूर्ती खूप जास्त महत्त्वाची असणार आहे या संपूर्ण पार्ट 2 मध्ये। आता त्या मूर्तीसोबत हा संपूर्ण चित्रपट दाखवत असताना महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणार आहे, गणपती बाप्पा यांच्या कुठे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे। जर त्या सर्व गोष्टी भक्तिमय वातावरण धरून या चित्रपटामधून कॉमेडी दाखवण्याचा प्रयत्न आला तर आम्ही खूप जास्त खळखळून असू या कॉमेडीमधून। आता म्युझिक बद्दल बोलायला गेलं तर चित्रपटातलं म्युझिक थोडंसं ठीक वाटलं, जास्त उत्तम असं वाटलं नाही। खूप जास्त अपेक्षा आपण म्युझिक कडून केलं होतं, मी तर केलं होतं की बाबा एवढा मोठा चित्रपट येतोय नवरा माझा नवसाचा पार्ट 2 तर त्याकडनं म्युझिकची देखील अपेक्षा खूप जास्त केली। बाकी गायक चांगले आहेत, आदर्श शिंदे वगैरे आणि सचिन पिळगावकर स्वतः गायक आहेत, त्यामुळे गायक चांगले आहेत, पण म्युझिक अजून खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकले असती बाहेर असं मला वैयक्तिक पद्धतीने वाटतं। बाकी तुमचं वैयक्तिक मत काय या चित्रपटाबद्दल हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि हो, 20 सप्टेंबरला चित्रपट येणार आहे। दुर्दैवी गोष्ट अशी की 20 सप्टेंबरला धर्मवीर पार्ट 2 देखील येणार आहे। आता मराठी सिनेसृष्टीतील खूप मोठे 2 चित्रपट आहेत आणि दोन्ही देखील सिक्वेलच आहेत। एकाच दिवशी चित्रपट रिलीज करून कुठे ना कुठे एकमेकांचे नुकसान करतात का हा प्रश्न मला पडलेला आहे। बाकी तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद। रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करण्याचा मी नक्की प्रयत्न करा। आणि हो, जसं मी सुरुवातीला म्हणलं, इंस्टाग्रामवर आपण 75 हार्डचं चॅलेंज पूर्ण करतोय, आज 22वा दिवस आहे। त्या जर्नीमध्ये देखील मला नक्की सपोर्ट तुमची हवे, त्यामुळे इंस्टाग्रामवर नक्की मला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।